विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आता आपण पाहणार आहोत नवीन असणारा दुसरा डिसीज मलेरिया, मराठीत हिवताप म्हणतात. कॉझिंग एजंट म्हणजे तो कोणापासून होतो तर प्लाझ्मोडियम हा प्रोटोझॉन आहे. प्लाझ्मोडियम पासून होणारा हा मलेरिया डिसीज आहे. म्हणजेच त्यामध्ये आता 4 स्पेसीज ऑफ प्लाझ्मोडियम आर रेस्पॉन्सिबल फॉर मलेरिया सच ॲज पी व्हायवॅक्स म्हणजेच प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, पी मलेरी म्हणजेच प्लाझ्मोडियम मलेरी, पी ओव्हेल प्लाझ्मोडियम ओव्हेल, पी फॅल्सिपॅरम प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम. ह्या 4 स्पेसीजनं कोणता डिसीज होतो तर मलेरिया नावाचा डिसीज होतो. आणि हे काय आहेत? प्रोटोझॉन्स आहेत. मग त्यामध्ये आता मॅलिग्नंट मलेरिया कॉज्ड बाय प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम इट इज मोस्ट सिरियस अँड फेटल. मग मॅलिग्नंट मलेरिया मीन्स धोकादायक गंभीर स्वरूपाचा मलेरिया ह्युमता कुणामुळे होत असतो तर त्याला एक स्पेसीज कारणीभूत आहे, प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम नावाची, जी आपण शेवटी नाव घेतलं होतं ती. ह्या स्पेसीजमुळं डेंजरस असणारा गंभीर स्वरूपाचा मलेरिया होतो. इट इज मोस्ट सिरियस अँड फेटल. मग हा जो मलेरिया आहे प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरमपासून होणारा, हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आणि प्राणघातक असतो, म्हणजे सिरियस अँड फेटल. म्हणजेच त्यामध्ये मॅलिग्नंट मलेरिया कॉज्ड बाय प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम इट इज मोस्ट सिरियस अँड फेटल. आता त्याच्या मोड ऑफ ट्रान्समिशन बघूया, रीत किंवा पद्धती ट्रान्समिट होण्याच्या. त्यामध्ये थोडक्यात ही लाईफ सायकल आहे. 2 होस्टची गरज असते त्यामध्ये लाईफ सायकल प्लाझ्मोडियमला पूर्ण करण्यासाठी. मग त्यामध्ये फर्स्ट, Plasmodium is transmitted from one person to other person through an insect vector that is female Anopheles mosquito. मग हा जो प्लाझ्मोडियम आहे तो ट्रान्समिट होतो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत. पण त्या ट्रान्समिट करणार कोण असतं तर एक व्हेक्टर असते, म्हणजेच कॅरियर असणारा हा पॅरासाइट कोण आहे? फिमेल अनाफेलिस मस्किटो नावाचा इन्सेक्ट, डास. म्हणजेच त्यामध्ये मोड ऑफ ट्रान्समिशनमध्ये फर्स्ट पॉईंट, प्लाझ्मोडियम इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन पर्सन टू अदर पर्सन थ्रू अन इन्सेक्ट वेक्टर दॅट इज फिमेल अनाफेलिस मस्किटो. सेकंड, when infected female Anopheles mosquito bite to the human and it may transfer sporozoites that is infectious form to human circulation. मग यामध्ये काय होत असतं? इन्फेक्टेड झालेली म्हणजेच जिला संसर्ग झालेला आहे ह्या प्लाझ्मोडियमचा, ती फिमेल अनाफेलिस मॉस्किटो बाईट करते. कुणाला तर ह्युमनला. पण तो कोणता असतो? हेल्दी ह्युमन असतो, त्यालाही बाईट होते. त्याचवेळी इट मे ट्रान्सफर स्पोरोजॉइड्स म्हणजेच जे इन्फेक्शियस फॉर्म असणारे स्पोरोजॉइड आहेत ते त्यावेळी बाईट केल्यानंतर ट्रान्सफर करण्याचं काम ह्युमनच्या बॉडीमध्ये करत असते आणि तेच परत सर्क्युलेशन मार्फत स्प्रेडिंग होत असतं. म्हणजे सेकंड पॉईंट, व्हेन इन्फेक्टेड फिमेल अनाफेलिस मॉस्किटो बाईट टू द ह्युमन अँड इट मे ट्रान्सफर स्पोरोझॉइड्स दॅट इज इन्फेक्शियस फॉर्म to human circulation. Next point, third, these sporozoites initially multiply within the liver cells and then attack the RBCs resulting in ruptures. मग ते जे स्पोरोझॉइड्स बॉडीमध्ये आलेले असतात ह्युमनच्या, सुरुवातीला काय होतात? मल्टिप्लाय होतात. मल्टिप्लाय म्हणजेच त्यांची वाढ, मल्टिप्लिकेशन न होते, गुणोत्तरीय वाढ होते. 2 चे 4, 4 चे 8, 16, 32 अशी वाढ झपाट्यानं होत असते विदिन द लिव्हर सेल. ही वाढ कुठं होत असते तर लिव्हरमध्ये असणाऱ्या लिव्हर सेल्समध्ये वाढ होत असते. अँड देन अटॅक, आणि ती पुन्हा अटॅक करत असतात. मल्टिप्लाय एकदा झाले स्पोरोझॉइड्स की अटॅक करतात कुणावर? RBCजवर. म्हणजे ब्लड सेल्स RBCज असतात, रेड ब्लड कॉर्प्युस्कल्स ऑर सेल्स, तांबड्या पेशी, ह्यांच्यावर अटॅक करतात आणि त्या RBCजला रप्चर करण्याचं काम म्हणजेच फोडण्याचं काम कोण करत असतं? स्पोरोझॉइड्स. म्हणजे थर्ड पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे? दीज स्पोरोझॉइड्स इनिशियली मल्टिप्लाय विदिन द लिव्हर सेल्स अँड देन अटॅक द RBCज रिझल्टिंग इन रप्चर्स. लक्षात ठेवा, एवढं मी डिटेल सांगतोय. हा मलेरिया मोठा त्यामध्ये हा पॉईंट आहे.
हा बोर्डाला लॉंग क्वेश्चन विचारला जातो, याच्यावर लक्षात ठेवायचं. मग लहान शॉर्ट क्वेश्चन विचारले जातीलच, पण जर लॉंग आला तर त्यामध्ये हा लॉंग लाईफ सायकल सहित विचारला जातो. हा थर्ड पॉईंट झाला. आता फोर्थ, द रप्चर ऑफ RBCs is associated with release of toxic substance hemozoin. मग त्यामध्ये रप्चर झालेल्या ज्या RBCs असतात त्या असोसिएट होतात, संलग्नित कुणाबरोबर, ह्या स्पोरोझॉइटनी एक सबस्टन्स रिलीज करतात. कोणता? टॉक्झिक सबस्टन्स हिमोझॉइन नावाचा. कोण रिलीज करत असतं तर स्पोरोझॉइट्स. त्यांच्याबरोबर ह्या RBCs रप्चर झालेल्या असोसिएट होतात. म्हणजेच फोर्थ पॉईंट, द रप्चर ऑफ RBCs is associated with release of toxic substance hemozoin. Next, point number 5. When a female Anopheles mosquito bites an infected person, these parasites enters the mosquito's body and undergo further development. म्हणजेच त्यामध्ये आता या पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे, फिमेल अॅनाफेलिस मॉस्किटो जी आहे, कसली, जी हेल्दी असणारी, बाइट्स अँड इन्फेक्टेड पर्सन. पुन्हा हे चक्र फिरते बघा. इन्फेक्टेड पर्सनला चांगली हेल्दी असणारी फिमेल अॅनाफेलिस मॉस्किटो बाईट करते. त्याच वेळी दीज पॅरासाइट्स एंटर द मॉस्किटोज बॉडी अँड अंडरगो फर्दर डेव्हलपमेंट. त्याच वेळी काय होत असतं तर तिथले जे पॅरासाइट्स असतात ह्युमनच्या बॉडीमधले, इन्फेक्टेड ह्युमन बॉडीमधले मॉस्किटोच्या बॉडीमध्ये एंटर होतात अँड अंडरगो फर्दर डेव्हलपमेंट. आणि पुढील ज्या काही डेव्हलपमेंट होतात त्या मॉस्किटोच्या बॉडीमध्ये होतात. मग त्यामध्ये फिफ्थ पॉईंटमध्ये, व्हेन अ फिमेल अॅनाफेलिस मॉस्किटो बाइट्स अन इन्फेक्टेड पर्सन, these parasites enters the mosquito's body and undergo further development. Sixth point, these parasites multiply within them to form sporozoites and it is stored in their salivary gland. मग ते जे पॅरासाइट्स असतात ते मल्टिप्लाय होतात. मग त्यामध्ये मल्टिप्लिकेशन म्हणजेच ते जे प्रोटोझॉन असतात ते मल्टिप्लिकेशन, गुणोत्तरीय वाढ होते. विदिन देम टू फॉर्म स्पोरोझॉइट्स, आणि तयार काय करतात ते स्पोरोझॉइट्स तयार करण्याचं काम करतात. अँड इट इज स्टोअर्ड इन देअर सलायव्हरी ग्लँड. म्हणजेच ही कुणाची सलायव्हरी ग्लँड तर फिमेल अॅनाफेलिस मॉस्किटोची सलायव्हरी ग्लँड. त्याच्या सलायव्हरी ग्लँडमध्ये ह्या ज्या स्पोरोझॉइट्स असतात त्या स्टोअर केल्या जातात. म्हणजे सिक्स्थ पॉईंटमध्ये, दीज पॅरासाइट्स multiply within them to form sporozoites and it is stored in their salivary gland. Seventh point, when these mosquitoes bite to the human, the sporozoites are introduced into human body and initiates the events repeatedly. म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे तर ते जे मॉस्किटोज असतात बाईट कुणाला करतात, परत हेल्दी ह्युमनला. म्हणजे सतत सायकल चालू असते. म्हणजेच हेल्दी ह्युमनला जे इन्फेक्ट झालेले अॅनाफेलिस मॉस्किटो आहेत फिमेल, ते पुन्हा हेल्दी ह्युमनला बाईट करतात. नंतर स्पोरोझॉइट्स आर इंट्रोड्युस्ड इन ह्युमन बॉडी, आणि हेल्दी ह्युमन बॉडीमध्ये ते जे तयार झालेले स्पोरोझॉइट्स जे सलायव्हरी ग्लँडमध्ये स्टोअर केलेले होते ते इंट्रोड्यूस करण्याचं काम त्या मॉस्किटोज करतात. अँड इनिशिएट्स द इव्हेंट्स रिपीटेडली. आणि ह्या ज्या घटना असतात त्या परत ह्या घटना घडत जातात. म्हणजे लाईफ सायकलमध्ये सतत ही प्रोसेस चालू असते. म्हणजे सेवन्थ पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे, व्हेन दीज मॉस्किटोज बाईट टू द ह्युमन, द स्पोरोझॉइट्स आर इंट्रोड्यूस इन टू द ह्युमन बॉडी अँड इनिशिएट्स द इव्हेंट्स रिपीटेडली. त्यामध्ये नेक्स्ट, द मलेरियल पॅरासाइट दॅट इज प्लाझ्मोडियम रिक्वायर्स टू होस्ट्स दॅट इज ह्युमन अँड फिमेल अॅनाफेलिस मॉस्किटो टू कम्प्लीट इट्स लाईफ सायकल. म्हणून मी मागाशीच सांगितलेलं होतं, ह्यांची जी लाईफ सायकल आहे कुणाची, प्लाझ्मोडियमची, ती पूर्ण करण्यासाठी त्यांना 2 होस्टची गरज असते. त्यामध्ये एक होस्ट असतो ह्युमन आणि दुसरा असतो तो फिमेल अॅनाफेलिस मॉस्किटो. म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे, द मलेरियल पॅरासाइट
म्हणजेच प्रोटोझॉन जो काय आहे तो प्लाझ्मोडियम, दॅट इज प्लाझ्मोडियम रिक्वायर्स टू होस्ट ह्युमन अँड फिमेल अनाफेलिस मॉस्किटो टू कंप्लीट इट्स लाईफ सायकल. आता यामध्ये थोडक्यात आपण त्याच्या स्टेजेस पाहू. स्टेजेस इन द लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियमची जी लाईफ सायकल घडत असते त्यातले आपण स्टेजेस पाहू. त्यामध्ये एक ह्युमन होस्ट आहे, दुसरा मॉस्किटो होस्ट आहे. त्यामध्ये ह्युमनपासून सुरुवात करू. व्हेन द मॉस्किटो बाइट्स अनादर ह्युमन स्पोरोझाइट्स आर इंजेक्टेड विथ बाईट. म्हणजे असं एक डायग्राम दाखवलेला आहे बघा. इथे एक डास दाखवला आहे, डास चावतोय. चावल्यानंतर तो डास काय करत असतो तर स्पोरोझॉइट्स इंजेक्ट करतो हेल्दी ह्युमनच्या बॉडीमध्ये. नेक्स्ट काय होत असतं, पॅरासाइट्स म्हणजे स्पोरोझॉइट्स रीच द लिव्हर थ्रू ब्लड. ते जे पॅरासाइट्स म्हणजे स्पोरोझॉइट्स असतात हे कुठंपर्यंत जाऊन परत पोचतात तर इथं लिव्हर दाखवलंय बघा, ते लिव्हरपर्यंत जाऊन पोचतात. म्हणजेच त्यामध्ये पॅरासाइट्स दॅट इज स्पोरोझॉइट्स रीच द लिव्हर थ्रू ब्लड. ब्लड मार्फत हे सर्क्युलेट होऊन पोचतात शेवटी कुठं तर लिव्हर सेल्समध्ये ह्या असणाऱ्या स्पोरोझॉइट्स. हे ह्या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. पुढं द पॅरासाइट्स रिप्रोड्यूस असेक्शुअली इन लिव्हर सेल बस्टिंग द सेल अँड रिलीजिंग इन टू द ब्लड. मग ते जे पॅरासाइट आहेत रिप्रोड्यूस होतात असेक्शुअली म्हणजे मल्टिप्लिकेशन ग्रोथ होते, गुणोत्तरीय वाढ, पण ती कशी असेक्शुअली वाढ होत असते. म्हणजेच त्यामध्ये बायनरी फिशन किंवा बडिंगनं. मग त्यामध्ये ते परत काय करतात, आरबीसीजला बस्ट करण्याचं काम करतात, रिलीजिंग इन टू द ब्लड. आणि ते जे रिप्रोड्यूस झालेले असतात पूर्ण ब्लडमध्ये रिलीज करण्याचं काम करतात. पुढच्या स्टेपमध्ये पहा, पॅरासाइट्स रिप्रोड्यूस असेक्शुअली इन आरबीसीज bursting the RBCs and causing cycle of fever and other symptoms. Released parasites infect new RBCs. परत बघा ही सायकल कशी चालते. पॅरासाइट रिप्रोड्यूस होतात म्हणून सांगितले असेक्शुअली, मग ते परत आरबीसीजला बस्ट करतात, त्यांचं रप्चर करतात आरबीसीज. नंतर कॉझिंग सायकल, कसली सायकल घडून येते त्यावेळी बॉडीमध्ये फिवर, ताप येतो आणि दुसरी लक्षणं त्यामध्ये दिसून येतात, अदर सिम्टॉम्स. रिलीज्ड पॅरासाइट इन्फेक्ट न्यू आरबीसीज. मग जे पॅरासाइट असतात ते नवीन आरबीसीजला परत इन्फेक्ट करण्याचं काम करतात. तिथून पुढं बघा आता गेल्यावर सेक्शुअल स्टेजेस दॅट इज गॅमेटोसाइट्स डेव्हलप इन आरबीसीज. आरबीसीजमध्ये तयार काय होत असतात तर मेल आणि फिमेल गॅमेटोसाइट्स हे इथं दाखवलेलं आहे. परत पुढे गेल्यानंतर गॅमेटोसाइट्स वेगळे दाखवलेले आहेत. त्याच्या पुढे गेल्यानंतर काय सांगितलंय बघा, फिमेल मॉस्किटो टेक्स अप गॅमेटोसाइट्स विथ ब्लड मील. आणि इथं चित्र एक दाखवलंय, त्यावेळी तिथं बाईट करताना दाखवलाय मॉस्किटो, त्याचवेळी ब्लड मील म्हणजे रक्त ज्यावेळी शोषतो त्यावेळी फिमेल मॉस्किटो काय घेत असते ते गॅमेटोसाइट्स, मेल आणि फिमेल गॅमेटोसाइट्स. नंतर पुढं बघा डायग्राममध्ये फर्टिलायझेशन अँड डेव्हलपमेंट टेक प्लेस इन द मॉस्किटोज इंटेस्टाईन. मग त्यानंतर पुढे गेल्यानंतर काय होत असतं, ते जे गॅमिट्स घेतले जातात त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होत असतं, डेव्हलपमेंट घडत असते, पण ती कुठं घडत असते मॉस्किटोच्या इंटेस्टाईनमध्ये घडत असते. नंतर पुढे गेल्यानंतर मॅच्युअर इन्फेक्टिव्ह स्टेजेस दॅट इज स्पोरोझाइट्स एस्केप फ्रॉम इंटेस्टाईन अँड मायग्रेट टू द मॉस्किटो सलायव्हरी ग्लँड. मागाशी सांगितलं होतं बघा मी तुम्हाला, स्पोरोझाइट्स कुठं असतात सलायव्हरी ग्लँडमध्ये स्टोअर करून ठेवल्या जातात. त्या तिथून परत इंटेस्टाईनमधून काय होतात एस्केप, इंटेस्टाईनला सोडतात आणि त्या मायग्रेट होऊन कुठं शेवटी स्टोअर होण्यासाठी गेलेल्या असतात सलायव्हरी ग्लँडमध्ये. अशी कंटिन्युअस ही लाईफ सायकल त्यांची चालली जाते. धन्यवाद.